हे शिवसेनेचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी संसदेत केलेलं भाषण. नरेंद्र मोदींचे 10 वर्ष आणि या 10 वर्षात जगभरात झालेले सत्ता बदल देवरा यांनी विषद केलेत. In the last 10 years alone, Prime Minister Narendra Modi ji has seen, and I will count down, 6 Prime Ministers of Pakistan, 5 Prime Ministers of the UK, Please. 4 Presidents of Sri Lanka, 3 Presidents of the USA, 2 Presidents of France. सामान्यपणे 5 वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर कोणत्याही देशात सत्ताविरोधी वातावरण असतं. मात्र नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत तसं दिसून आलेलं नाही. प्रस्थापिताविरोधांची लाट मोदी यांनी बऱ्यापैकी सावरून धरली आहे. 2014 पासून 24 पर्यंत मोदी भारतात 3 वेळा शपथ घेत होते. तेव्हा जगभरात सत्तेच्या सारीपाटावर काय काय घडत होतं ते पाहूया. लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळून नरेंद्र मोदी हे सलग 3ऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग 3ऱ्यांदा पंतप्रधान होणारे हे पहिले भारतीय आहेत. मोदींच्या नेतृत्वाखाली 2014 साली एकट्या भाजपला 282 जागा मिळाल्या होत्या, तर 2019 साली ही संख्या वाढून 302 झाली आणि 2024 मध्ये एकट्या भाजपाने 240 जागा मिळवल्या. भाजपाची मताची टक्केवारी फारशी घटलेली नाही हे विशेष. आणि ह्या तिन्ही वेळेस लोकसभा निवडणुका नरेंद्र मोदी या एकाच नावाभोवती फिरत होत्या. ज्या देशात लोकशाही आहे त्या देशामध्ये सर्वाधिक काळ सर्वोच्च पदावर असलेले हे जगातील सर्वात ज्येष्ठ नेते ठरत आहेत. अर्थात आफ्रिकी देश त्याला अपवाद आहे. सध्या अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्ष समोरासमोर उभे ठाकले असून विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात वादविवादास सुरुवात झाली आहे. 2020 साली बायडेन यांनी ट्रम्प यांचा पराभव केला होता. 6 महिन्यात अमेरिकेत निवडणुका होतील. गंमत म्हणजे जेव्हा बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते तेव्हाही नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान होते. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले तेव्हाही नरेंद्र मोदीच भारताचे पंतप्रधान होते. जेव्हा जो बायडेन अध्यक्ष झाले तेव्हाही मोदीच भारताचे पंतप्रधान होते. आणि भविष्यात बायडेन आणि ट्रम्प यांच्यापैकी कुणीही पंतप्रधान झाल्यास नरेंद्र मोदी हेच भारताचे पंतप्रधान असणार आहेत. भारतावर ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केलं, पण सध्या त्यांच्या देशात राजकीय स्थिती खूपच अस्थिर आहे. 2016 साली डेव्हिड कॅमेरून पायउतार झाल्यानंतर 8 वर्षात या देशानं तब्बल 4 पंतप्रधान पाहिलेत. यात थेरेसा मे, बोरिस जॉन्सन, लीज ट्रस आणि ऋषी सुनक यांचा समावेश आहे. नरेंद्र मोदी आणि कॅमेरून यांच्यापासून सुनक यांच्यापर्यंत प्रत्येकाचा कार्यकाळ पाहिलाय. सध्या सुनक यांचे आसन देखील डळमळीत झाल्याचं मानलं जात आहे. तर 1947 साली भारत स्वतंत्र झाला. ती देखील फाळणीची जखम घेऊन भारतातूनच पाकिस्तानची निर्मिती झाली. लोकशाही आणि लष्करशाही असा संघर्ष पाकिस्तानने सातत्यानं पाहिला. लोकनियुक्त अनेक सरकारे लष्करानं उलटून टाकली आणि अनेक लष्करशहा पाकिस्तानातून परागंदा झाले. 2014 साली नरेंद्र मोदी यांनी भारताची सूत्र हाती घेतली तेव्हा नवाज शरीफ हे पाकिस्तानचं पंतप्रधान होते. ते 2017 साली पायउतार झाले. शहीद खाकन अब्बासी हे पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. त्यानंतर नसीर उल मुल्क यांनी काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम पाहिलं. क्रिकेटपटू इम्रान खान यांनी 4 वर्ष देशाचा कारभार पाहिला. त्यानंतर शहबाज शरीफ हे पंतप्रधान झाले. त्यानंतर अनवर हक आणि आता शहबाज शरीफ हे पुन्हा पंतप्रधान झालेत. या सर्वांच्या काळात भारतात नरेंद्र मोदी यांचं सरकार होतं. श्रीलंका हा भारताच्या दक्षिणेकडील शेजारी देश. तामिळ वाघांच्या समस्येशी श्रीलंकेनं अनेक वर्ष संघर्ष केला. हॅपीनेस इंडेक्समध्ये काही वर्षापूर्वी हा देश आघाडीवर होता. मात्र मध्यंतरी आर्थिक दिवाळखोरीनं या देशाला घेरलं. गेल्या 10 वर्षात या देशानं 4 अध्यक्ष पाहिलेत. महिंद्रा राजपक्ष 2015 साली पायउतार झालं. त्यानंतर सिरिसेना हे अध्यक्ष झाले आणि 2019 ते 22 या कालावधीत गोटाबाय राजपक्ष हे श्रीलंकेचे अध्यक्ष झाले. सध्या विक्रमसिंघे हे श्रीलंकेची धुरा सांभाळीत आहेत. या सर्व अध्यक्षांच्या काळात भारतात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान आहेत. भारताच्या उत्तरेकडील शेजारी असलेल्या नेपाळमध्ये कमालीची राजकीय स्थिरता असते. तिथे सातत्यानं राजवटी बदलत असतात. गेल्या 10 वर्षात नेपाळमध्ये 7 पंतप्रधान झालेत. 2014 साली सुशील कोइराल, 2015 साली के.पी. शर्मा, 2016 साली पुष्पकमल दहल, 2017 साली शेर बहादूर देवबा आणि 2018 साली पुन्हा के.पी. शर्मा ओली. तर 2021 साली शेर बहादूर देवबा आणि आता पुष्पकमल दहल हे नेपाळचे पंतप्रधान राहिले.
भारताच्या शेजारील देशांमध्ये बहुतेक देशांमध्ये राजकीय अस्थिरता दिसून येते. बहुतेक देश आर्थिक संकटात आहेत. अनेकांच्या नाड्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे चीनच्या आर्थिक धोरणांमध्ये अडकल्या आहेत. म्यानमारमध्ये लष्करी राजवट आहे. तिथं सुरू असलेल्या सत्ता संघर्षाचे परिणाम भाजपाच्या सीमावर्ती भागात भोगावे लागत आहेत. पण बांगलादेशमध्ये मात्र शेख हसीना या नेत्या 2009 पासून पंतप्रधान पदावर आहेत. देशाच्या भौगोलिक विस्तार, अर्थव्यवस्था आणि स्वावलंबन याचा विचार करता भारत बांगलादेशच्या पुढेच आहे. चीन, रशिया, उत्तर कोरिया हे देश बलाढ्य देश म्हणून ओळखले जातात. त्यात सुरुवातीला चीनमध्ये कम्युनिस्ट सरकार सत्तेत होतं, मात्र हळूहळू तिथे हुकुमशाही प्रस्थापित झाली. सध्या शी जिनपिंग हे चीनचे प्रमुख आहेत. तेथे व्यक्ती स्वातंत्र्यावर कमालीचे निर्बंध आहेत. प्रचंड भौगोलिक विस्तार असलेल्या रशियात नाममात्र लोकशाही ठेवून बहुधा ते तहहयात रशियाचे अध्यक्ष राहणार आहेत. उत्तर कोरियात किम जोंग उन यांची एकहाती सत्ता आहे. तरेवाईक स्वभावासाठी ते प्रसिद्ध आहेत आणि या देशात लोकशाही प्रस्थापित होण्याची चिन्हे खूपच कमी दिसत आहेत. जर्मनी आणि फ्रान्स हे दोन बलाढ्य देश लोकशाही देश म्हणून ओळखले जातात. तुलनेने या दोन देशामध्ये राजकीय स्थैर्य आहे. एंजेला मार्केल यांच्या 16 वर्षाच्या कार्यकाळात ओलाफ शोल्झ हे जर्मनीचे चान्सलर झाले आहेत आणि होलंड आणि इमॅन्युएल मॅक्रोन हे फ्रान्सचे अध्यक्ष राहिले आहेत. कोणत्याही देशाच्या प्रगतीसाठी राजकीय स्थैर्य आवश्यक असतं. ठाम निर्णय घेण्यासाठी बहुमताची आवश्यकता असते. 2014 पासून भारतीय जनतेनं नरेंद्र मोदी यांना स्पष्ट बहुमत दिलंय. 2024च्या निवडणुकीत एकट्या भाजपला बहुमता इतक्या जागा मिळालेल्या नसल्या तरी भाजपच्या नेतृत्वातील आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. 2024 पर्यंत नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान असणार आहेत. तोपर्यंत अमेरिकेत आणखी एक निवडणूक झालेली असेल आणि जो बायडेन किंवा डोनाल्ड ट्रम्प यांच्यापैकी कुणीतरी अमेरिकेचा अध्यक्ष असणार आहे. ऋषी सुनक यांची इंग्लंडमध्ये अग्निपरीक्षा होणार आहे. पाकिस्तान प्रचंड उलटफेर होणार आहे. भारतात मात्र फक्त मोदी या नावांचाच करिश्मा पाहायला मिळतो.